श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी आतापर्यंत आपल्याला 8 भक्तींचे प्रकार सांगितले। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। सख्यम पर्यंत आलो आहे। आता 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आपल्याला पाहिजे आहे। दशक 4 आणि समास 9 मध्ये ही आत्मनिवेदन भक्ती आलेली आहे। त्या भक्तीचा विचार करण्यापूर्वी श्री समर्थांचे शब्द आपण पाहू। श्रीराम समर्थ श्रीराम। मागा झाले निरूपण, 8वे भक्तीचे लक्षण। आता ऐका सावधान, भक्ती नवमी श्रीराम। नवमी निवेदन जाणीच जाणावे, आत्मनिवेदन करावे। तेही सांगिजेल स्वभावे, प्रांजळ करुणी श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। सख्य भक्तीपर्यंत आम्ही आलो होतो। सख्य म्हणजे परमेश्वरावर आत्यंतिक प्रेम। माझे सर्व सुखदुःख आता ती माझी राहिली नाही, तर ती आता भगवंताची झाली आहेत। आता माझ्या इच्छेने मी वागणार नाही, भगवंत ठेवील तसा वागील। याला सख्य भक्ती म्हटलं आहे। सख्यमध्ये माझी इच्छा काहीही नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावी समाधान। या गोष्टी आपल्याला, संसारी माणसाला या गोष्टीचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे। संसारामध्ये मनुष्य जगत असताना, मायेमध्ये असताना माणसाच्या अनेक इच्छा त्या पूर्ण होत नाहीत। कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवंतापासून आपण अलग झालो तर त्या इच्छापूर्तीचा संबंध आहे। जेव्हा आम्ही भगवंताशी एकरूप झालो तेव्हा इच्छाच राहिली नाही, भगवंत ठेवील तसं राहील। मग ही इच्छा पूर्ण होत नाही, मग काय करावं? कारण आमची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला दुःख होते। दुःखाचं मूळ कारणच आहे स्नेह मुलानी दुःखानी। एखाद्याच्या प्रती आपल्या मनामध्ये अत्यंत प्रेम असेल आणि त्या प्रेमास्पद असलेल्या व्यक्तीने आमच्या इच्छेप्रमाणे एखादं कार्य केलं नाही तर माणसाला दुःख होते। म्हणून त्याचं उत्तर देत असताना समर्थ म्हणतात आहे की बाबा, तुझं जर प्रेम आहे तर ते प्रेम व्यक्तीवर करण्यापेक्षा भगवंतावर करावं। कारण व्यक्ती ही त्याच्या इच्छेने वागेल, भगवंत तुमच्या इच्छेने वागेल। भगवंत जर तुमचा असेल आणि तुमचं जर भगवंतावर पूर्ण प्रेम असेल, पूर्ण निष्ठा असेल, तर भगवंत तुमच्या इच्छेशिवाय काही करणार नाही। कारण तुमची इच्छा जाता इच्छा राहिली नाही,
जे भगवंतानं जे दिलं ते आपण स्वीकारलं पाहिजे. एखादा मनुष्य, एखादा मुलगा नोकरीच्या निमित्ताने एखाद्या ऑफिसला अर्ज देतो. तो एकटा देतो का? नाही. त्याच्याबरोबर किती लोक असतात? 1000 लोक असतात. मग 1000पैकी नोकरी किती जणांना मिळणार आहे? एका व्यक्तीला मिळणार आहे. मग 999 लोकांचं काय? तर 999 लोकांना नोकरी मिळणार नाही. इच्छा तर सगळ्यांचीच होती. म्हणून कुठली इच्छा ठेवण्यापेक्षा कर्मत्याग न करता इच्छा भगवत अर्पण करणे म्हणजे अर्ज देणं गरजेचं आहे. नोकरीसाठी आपण इंटरव्ह्यूला जाणंही गरजेचं आहे. परंतु इंटरव्ह्यू दिल्यानंतर परत फिरताना आम्ही कर्मत्याग केला नाही आहे, इच्छा त्याग केलेला आहे. आता त्या भगवंताने ठरवायचं की मला नोकरी द्यायची की नाही द्यायची. तुम्ही म्हणाल जर भगवंतच करणार असेल तर मी कशाला अर्ज द्यायचा, मी कशाला इंटरव्ह्यूला जायचं, मी कशाला मेहनत घ्यायची, असं चालणार नाही. कर्मत्याग न करता म्हणजे संसार उपाधी न सोडता संसाराच्या सगळ्या कामं सगळे कटकटी करून जे फळ आपल्याला मिळणार आहे ती भगवत इच्छा म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. असं जर एकदा मनुष्य स्वीकारायला लागला की त्या माणसाला दुःख होण्याचं कारण होत नाही. एखादा व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे नाही वागला, मुलगा जर आपल्या इच्छेप्रमाणे जर नाही वागला तर काय करायचं? आईवडिलांनी शांत राहायचं, भगवत इच्छा म्हणून सोडून द्यायचं. माझी इच्छा ही भगवंताची इच्छा आहे आणि म्हणून कालच सांगितलं की आपल्याला तात्कालिक होणारं सुख हे दीर्घकालीन दुःख होऊ शकते आणि तात्कालिक होणारं दुःख हे दीर्घकालीन सुख राहू शकते. म्हणून आम्ही भगवंतावर सगळं सोडून दिलं पाहिजे. समर्थांनी या दशकाला आपल्या भक्तीच्या सर्वोच्च पदावर नेऊन सोडलेलं आहे. आता भगवंत आणि भक्त आता भिन्न राहिले नाहीत. असं म्हणतात की हिमालयातून नदी निघते, कुठे जाते? ती सागराला जाते. पण सागराच्या रस्त्यावर असताना ती नदी असते. सागराच्या मिळण्याच्या जागेवर त्याला मिलन प्रसंग जो आहे, सागर आणि सरिता या दोघांचा मिलन प्रसंग जो आहे त्या ठिकाणी सख्य भक्ती झालेली आहे. मिळताना ती सख्य आहे, पण एकदा मिळाली की आत्मनिवेदन झालेलं आहे. आत्मनिवेदनात 2 गोष्टी आहे लक्षात घेण्यासारख्या आहेत. एक पहिली गोष्ट की आपली सुखदुःखे ही परमेश्वरास सांगणी. अनेक लोक असं करतात की आपल्याला जर काही दुःख झालं, आपल्याला जर काही संकट वाटलं, आपली जर काही समस्या असेल तर भगवंतासमोर बसतात, हात जोडतात आणि परमेश्वराला प्रार्थना करतात की देवा यथासमयी यथायोग्य सगळं होऊ दे. आपली दुःख त्याला सांगतात. हा एक अर्थ आत्मनिवेदनाचा आहे. आता दुसरा अर्थ आत्मनिवेदनाचा असा आहे की भगवंतापेक्षा स्वतःचं अस्तित्व दुसरं नाहीच, याचं नाव आहे आत्मनिवेदन. मी आणि भगवंत अलग नाही, मी भगवत स्वरूप झालेलो आहे. मग मी आता काय आत्मनिवेदन करणार आहे? मी काय सांगणार आहे? माझं सांगणं सुद्धा आता बंद झालेलं आहे. आता मी सांगू सुद्धा शकत नाही. अशी अवस्था निर्माण करणे ही भक्तीची सर्वात उंच पायरी आहे. म्हणून समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण या दशकामध्ये या समासामध्ये केलेलं आहे. श्री समर्थ असं म्हणतात आहे, ऐका निवेदनाचे लक्षण देवास व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे श्रीराम. तत्व या शब्दाचे 2 शब्द आहेत, तत् आणि त्वम. तत् आणि त्व, त्व म्हणजे तू.
तत् म्हणजे ते आणि तू हे जे दोन आहे हे एक जेव्हा होतात तेव्हा तत्वमसी असा शब्द तयार होतो. तत्त्वम असी जरा कठीण भाग आहे, वेदांताचा भाग आहे, समजून घेण्यासारखा आहे, सुंदर आहे. जेव्हा तो असतो तेव्हा तू आहे, जेव्हा तो राहत नाही आणि तो होतो तेव्हा तो तत्वमसी होतो. म्हणजे दोन आहे याचा अर्थ द्वंद्व. मग द्वंद्व जेव्हा आहे तोपर्यंत सख्य भक्तीपर्यंत आहे. मग श्रवण करताना द्वंद्व आहे, कीर्तन करताना द्वंद्व आहे. द्वंद्व म्हणजे तो आहे आणि मी आहे. नामस्मरण करताना सुद्धा द्वंद्व आहे, मी आहे आणि नाम आहे, द्वंद्व आहे. पादसेवन करताना सुद्धा तो आहे आणि मी आहे. वंदन करताना सुद्धा मी आहे आणि तो आहे. दास्य करताना सुद्धा तो भगवंत आहे आणि मी भक्त आहे, दोन आहेत. सख्य करताना सुद्धा तो माझा मित्र आहे आणि मी आहे. हे सगळे द्वंद्वामध्ये आहेत, सगळे दोन 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 दिसतात आहे. म्हणून तत् आणि त्वम हे दोन दिसतात आहे. अर्थात तत् आणि त्वम हे मुळात दोन नाही, ते एकच आहे. हे केव्हा कळेल? जेव्हा ते आत्मनिवेदन होईल तेव्हा कळेल. माझी इच्छा ही जेव्हा तुझी इच्छा होईल, माझा आत्मा आणि तुझा आत्मा एक आहे असं लक्षात येईल, तेव्हा तत्वमसी हा प्रश्न मिटेल. आता दोन राहिलेच नाही. तत्वम असी असं राहणार नाही, तो एकच राहील. इथे त्रिपुटीचा लय आहे. त्रिपुटी म्हणजे तीन, आणि ते तीन कोणते आहे? तत्, त्वम आणि असी हे तीन आहे. या तिन्हींचं जेव्हा एकत्रीकरण होते तेव्हा तो फक्त ब्रह्म शिल्लक राहतो, बाकी काही शिल्लक राहत नाही. तुम्ही म्हणाल की ब्रह्म शिल्लक राहतो तर बाकी दिसते ते काय आहे? ते बाकी दिसते ती भगवंताची केवळ माया आहे, ती भगवंताची केवळ ती सावली आहे. सावलीला काय अस्तित्व आहे हो? तुम्ही मला सांगा बरं. तसं पाहिलं तर सावलीला काही अस्तित्व नाही आहे. जिथे देह जातो त्याच्या मागे सावली जाते. म्हणजे सावली आणि देह वेगळे नाही आहेत, ती त्याची पडछाया आहे. म्हणून तो भगवंत आमच्यापेक्षा वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. फक्त आम्हाला वेगळा का दिसतो? तर त्या अज्ञानामुळे दिसतो. म्हणून ते अज्ञान घालवणे याचाच अर्थ मी ब्रह्म आहे हे जाणणे आहे. म्हणून समर्थांनी या दशकामध्ये फार सुंदर सांगितलं आहे. ते म्हणतात आहे की देहबुद्धी तोपर्यंत जीव आणि शिव आहेत. आत्मा आणि परमात्मा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत. एकदा देहबुद्धी गेली की जीव आणि शिव हा एक होतो. जीव हा शिव होईल साजिरा. जीव हा शिव होऊन जातो, पण जीव हा शिव होण्यासाठी आम्हाला आत्मनिवेदन करावं लागते. आणि आत्मनिवेदन म्हणजे काय? मगाच बोललो आहे, आत्मनिवेदन म्हणजे भगवंतापेक्षा स्वतःचं अस्तित्व वेगळं नाही. भगवंतापेक्षा माझं अस्तित्व वेगळं असेल तर इच्छा सुद्धा वेगळ्या असतात. जेव्हा भगवंत आणि मी एक झालेलो आहे तेव्हा त्या इच्छा सुद्धा भगवंताच्या असतात, त्या स्वीकारल्या जातात. आता स्वीकारणारे वेगळा नाहीच, तोच सांगणार आहे, तोच स्वीकारणार आहे, तोच घडवणार आहे, तोच करता आहे आणि तोच करविता आहे. म्हणून समर्थांनी या समासामध्ये काय म्हटलंय ते पहा. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. श्रीराम काय विलक्षण आहे? मी भक्त असं म्हणायचं आणि विभक्तपणे भजायचं. या दोन गोष्टी कशा काय होईल? एक तर तो भक्त असेल तर तो त्याच्यामध्ये जोडलेला असेल,
म्हणजे भक्त आणि भगवंत एक, तो खरा भक्त. आणि जर विभक्त असेल तर तो भक्त कसा? तो विभक्तपणे बजावे. हे अवघेचे विलक्षण, हे विलक्षणच आहे. म्हणजे एक असून सुद्धा वेगळं होऊन त्याला भजणे शक्य नाही. लक्षण असोनी विलक्षण, ज्ञान असोनी अज्ञान, भक्त असोनी विभक्तपण, हे ते हे ऐसे श्रीराम. भक्त म्हणजे विभक्त नोहे आणि विभक्त म्हणजे भक्त नोहे, विचारे विण काहीच नोहे, समाधान श्रीराम. भक्त आणि भगवंत हा वेगळा नाही. भक्त म्हणजे विभक्त नोहे, भक्त म्हणजे विभक्त नाही, अलग नाही. म्हणून ते म्हणतात विभक्त म्हणजे भक्त नोहे, जो त्याच्यापासून वेगळा आहे तो भक्त नाही. मी परमेश्वराचा भक्त आहे असं आपण एखाद्यावर ठासून सांगतो. मी परमेश्वराचा भक्त आहे असं म्हणायचं आणि भगवंत आणि भक्त यांनी अलग अलग राहायचं, असं कसं चालेल? म्हणून ते दोघं एकच आहे, ते एकाच ठिकाणी राहतात. म्हणून आम्ही म्हटलं की नवविधा भक्तीचे सख्य भक्तीपर्यंत आम्ही सगळ्या प्रकारे उपचार केले, परंतु आत्मनिवेदन भक्ती म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला दाखवल्यानंतर त्या दोघांनी एकमेकाशी सख्य करावं तिथपर्यंत ते वेगळेच आहेत. पण तोपर्यंत वेगळे आहे जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर अक्षता पडत नाही तोपर्यंत. एकदा अक्षता पडली की तो नवरा राहत नाही, ती नवरी राहत नाही, ते नवरा बायको हे दोघंही एकरूप होतात. पती आणि पत्नी या दोघांचे देह वेगळे असतात पण मन मात्र एक असते. जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना वेगळं करता येते. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे फारकत हा विषयच नाही आहे. जन्मोजन्मी एक नाही अनेक जन्म मी याच्याशिवाय दुसऱ्याला वरणार नाही, हाच माझा आहे पती, हाच माझा परमेश्वर आहे. का म्हटलंय? कारण ते एक झालेले आहेत. एक जेव्हा होतात ते वेगळे होण्याचं कारणच नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे नदी एकदा सागराला मिळाली, एकदा मिळाली म्हणजे मिळण्याचं जागा कोणती? संगम काय आहे? सख्य भक्ती आहे. मिळण्याचा संगम सख्य भक्ती आहे. पण एकदा मिळाली ती सागर रूप झाली की ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदनामध्ये वेगळं करता येणार नाही. चहा, साखर आणि पाणी हे 3 घटक आहेत. हे तिन्ही घटक तोपर्यंत वेगवेगळे आहेत जोपर्यंत आपण ते चुलीवर भांड ठेवत नाही, भांड्यामध्ये चहा, साखर आणि पाणी टाकत नाही, त्याला योग्य उष्णता दिल्या जात नाही. एकदा उष्णता दिली, चहा, साखर आणि पाणी हे जेव्हा एकरूप होऊन जाते तेव्हा ते पाणी राहत नाही, ते साखर राहत नाही आणि ते चहापत्ती राहत नाही. तर काय होते? ह्या सगळ्यांचा मिळून एकच पदार्थ तयार होतो, तो चहा. तसा 9विधा भक्तीमध्ये 8 भक्ती सगळ्या एकत्र आल्या आहेत. मग त्या श्रवण केलाय, कीर्तन केलाय, नामस्मरण केलाय, पादसेवन केलेलं आहे, अर्चन केलं आहे, वंदन केलं आहे, दास्य केलं आहे, सख्य केलेलं आहे, इथपर्यंत आलो आहे. इथपर्यंत तुम्ही वेगवेगळे आहात. पण एकदा तुम्ही स्वीकारलं की आता मी आत्मनिवेदन केलेलं आहे, याचा अर्थ आता त्या भक्ती वेगवेगळ्या झाल्या नाही, त्या सगळ्या भक्ती एका ठिकाणी येऊन समाविष्ट झाल्या आहे. एका ठिकाणी जशी गंगा सागराशी मिळाली ती सागर रूप झाली. मग त्याला वेगवेगळं करताच येणार नाही. तुम्ही प्रयत्न करून पहा. गंगेचं पाणी घ्या, जिथे संगम आहे तिथे जा. म्हणजे सागर आणि नदी ही ज्या ठिकाणी मिळते, गोव्याला ते क्षेत्र आहे, गोव्याला जर गेले तर सागर आणि नदी ही एका ठिकाणी मिळाली आहे. तिथे सागराचं पाणी घेतलं नुसतं तर त्याची चव वेगळी आहे आणि नदीचं पाणी घेतलं तर त्याची चव वेगळी आहे. पण जेव्हा ती नदी सागरात मिळते त्यावेळेस त्या सागराचं पाणी नदीचं पाणी ओळखता येत नाही.
म्हणजे भक्त जेव्हा भगवंताशी एकरूप होतो तेव्हा तो कोण भक्त आहे आणि कोण भगवंत आहे हे ओळखताच येत नाही. जो भक्त आहे तोच भगवंत होतो आणि जो भगवंत आहे तोच भक्त होतो. असं म्हणतात की भगवान कृष्णाकडे स्वतः सुदामदेव गेले होते आणि सुदामदेवाकडे भगवान कृष्णाकडे जेव्हा गेले तेव्हा कृष्णाने सांगितलं की जरा तू थांब, मी जरा माझं सगळं आवरून येतो. तेव्हा कृष्ण दुसरीकडे निघाला. या सुदाम्याला वाटलं की आपण काय किती गरीब माणूस आणि भगवंताकडे आलो आहे, हा केवढा आता म्हणजे काय द्वारकाधीश आहे, याच्यासारखं वैभव कोणाकडे नाही आहे आणि काय मी फाटक्या कपड्यांनी माझ्यावर यायला द्यायसाठी काहीच आणलं नाही, एक मुठभर फक्त पोहे आणले, ते सुदाम्याचे पोहे म्हणून आपण प्रसिद्ध झालेले आहेत, मुठभर पोहे आणले, याला द्यावं तरी काय. म्हणून त्यांनी आपल्या जवळचे पोहे सुद्धा लपून ठेवले, दिले नाही सुरुवातीला. आणि जेव्हा त्याला असं वाटलं की हा येईपर्यंत आपण जरा आजूबाजूच्या महालांमध्ये फिरून यावं, तर वेगवेगळ्या दालनामध्ये जेव्हा तो गेला तेव्हा एका दालनामध्ये एक पाटी लावलेली होती. त्या पाटीवर लिहिलं होतं देवघर. आता सुदाम्याला वाटलं, सुदामदेव म्हणाले की ज्या घरी मी आलो आहे ते मुळात देवाचं घर आहे, आता त्या देवाच्या घरात अजून कोणतं देवघर आहे. उत्सुकता वाढली. म्हणून त्यांनी त्या देवघरामध्ये जरा आतमध्ये वाकून झाकून पाहिलं. काय दिसावं त्याला, तर देवघरामध्ये सुदामदेवांचा फोटो होता, सुदामदेवांची मूर्ती होती, गोपिकांच्या मूर्त्या होत्या, अर्जुनाची मूर्ती होती. जेव्हा फक्त प्रत्यक्ष भगवंत भेटले तेव्हा भगवंताला सांगितलं की अरे तुझ्याकडे मी आलो आहे, हे काय तुझ्याकडे देवघर. इथे आत्मनिवेदन झालं आहे, भगवंत हा भक्त झालेला आहे आणि भक्त हा भगवंत झाला आहे. सुदामदेवाची प्रत्यक्ष पादप्रक्षालन करून प्रत्यक्ष भगवंतानी पूजा केलेली आहे. त्यांनी आणलेले मुठभर पोहे अमृतापेक्षा गोड समजून त्यांनी ते स्वतः सेवन केलेले आहे. भगवंत म्हणतात आहे आता तू नाही राहिला, तू मी झालो आहे, आता मी नाही राहिलो आहे, मी तू झालेलो आहे. हा तू आणि मीचा भेद आहे, हा जिथे मिटतो त्याला म्हणतात आत्मनिवेदन. आणि हे आत्मनिवेदन व्हावं तरी कसं, तर हे आत्मनिवेदन होण्यासाठी या नवविधा भक्तीच्या एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या भक्तीतून जाऊन शेवटी तुम्हाला सख्यातून तुम्हाला आत्मनिवेदन प्राप्त करावं लागते. याला तत्वधाडा असं म्हणतात. आता पुढे त्याचा उल्लेख आला आहे तो आपण दशक 17 समास 8 यामध्ये आपल्याला तत्व विवेचन त्यात आपल्याला पाहायला मिळेल. श्रीराम समर्थ श्रीराम. भक्त म्हणजे विभक्त नोहे आणि विभक्त म्हणजे भक्त नोहे, विचारे विण काहीच नोहे समाधान श्रीराम. तस्मात विचार करावा देव कोण ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी श्रीराम. मी कोण ऐसे निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार पाहता उघडा आपण नाही श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसे उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले श्रीराम. आत्मनिवेदन कसं होईल तर ते म्हणतात आहे की जेव्हा तस्मात म्हणजे त्यानंतर तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. याच्या खरंच देव कोण आहे हो. देव म्हणजे आपला प्राण असं समर्थ म्हणतात. प्राणासीन व्हावे निधान. आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य रूप आहे तोच देव आहे, पण तो देव आम्हाला ओळखू येत नाही. म्हणून मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करून आम्ही त्याला देवत्व देतो आणि त्याची पूजा करतो आणि त्या पूजेच्या माध्यमातून मी स्वतःला ओळखतो आहे मी कोण. म्हणून इथे समर्थ म्हणतात आपला आपण विचार करावा, मी कोण ऐसे निवाडा, पाहो जाता तत्व झाडा. तत्व झाडा म्हणजे एकूण 82 तत्व आहेत. ते सगळे तत्व एक एक गळून पडतात. नारळ घ्या आणि नारळाची शेंडी तुम्ही ते काढा, एक एक काढा. शेवट काय होईल त्याचा,
त्याचा शेवट असा होईल की नारळाला फक्त ते डौल राहील, काहीच राहणार नाही शिल्लक. ते डौलही काढून टाकलं तर राहील काय? ते घासून टाकलं समजा आपण, किसनीने घासलं, शेवटी काय राहील? ते डौलही राहील. म्हणजे त्याच्यामध्ये नारळ म्हणजे आहे काय? या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर ते नारळ आहे, त्या वेगळ्या केल्या तर नारळ गेलेला आहे. तसा मनुष्य याला हा तयार झाला, हा या वेगवेगळ्या 82 तत्वाने तयार झालाय. याला जिथल्या तिथे नेऊन टाकले तत्व झाडा केला, हे झाडून टाकले सगळे, तर शेवटी काहीच राहणार नाही. जे काहीच नाही, जे नाही ते आहे. नाही ते काय आहे? तर परब्रह्म मला दिसत नाही. तो परब्रह्म म्हणजे मी आहे हे लक्षात येईल. अजून तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. हे घर म्हणजे काय हो? घर म्हणजे विटा, घर म्हणजे माती, घर म्हणजे सिमेंट, घर म्हणजे लोखंड, घर म्हणजे भिंत, घर म्हणजे दरवाजा, घर म्हणजे खिडकी, घर म्हणजे फ्लोरिंग, घर म्हणजे घरातल्या वस्तू. घर म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काढा. याचा अर्थ असा आहे की घर नाही आहे ते, या वेगवेगळ्या वस्तू आम्ही इथे एकत्रित आणलेल्या आहे. त्या सगळ्या एकत्रित आणल्या आणि त्याच्यानंतर याला रूप तयार झालं घराचं. तसं ह्या देहाचं रूप तयार झालेलं आहे. हा देह वेगवेगळ्या तत्वांचा आहे. ते 82 तत्व कोणते याचा विस्तारपूर्वक विचार आपल्याला 17व्या दशकात मध्ये करायचा आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात, मी कोण ऐसे निवाडा, पाहो जाता तत्वदाडा, विचार पाहता उघडा, आपण नाही मी नाहीच हो. मी आहे याचा अर्थ भगवंतापेक्षा वेगळा आहे. मीच विसर्जन होणे याचाच अर्थ मनुष्य भगवत रूप होणे. मी आहे म्हणून दुःख आहे, मी नाही तर दुःख पण नाही. मी आहे म्हणून इच्छा आहे, मीच नाही तर इच्छा पण नाही आहे. मीच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सामावल्या गेलेल्या आहेत. म्हणून मी म्हणजे अहंकार, मी म्हणजे हे सगळी माया. म्हणून मी टाका, तो मी गेला म्हणजे भगवंत उरला. समर्थ इथे म्हणतात, तत्वे तत्व जेव्हा सरे, तत्वाने तत्व निघून जाते तेव्हा आपणची कैसा उरे. मग आपण ज्याला मी म्हणतो, मी म्हणजे मी देह, मी म्हणतो तो मी राहणार नाही ना. तत्व निवेदन येणे प्रकारे सहज झाले श्रीराम, तत्वरूप सकळ भासे. आता लक्षात येईल तुमच्या की जगामध्ये सगळ्या गोष्टी तत्वरूप आहे. सोन्याची अंगठी ही आम्हाला तत्वरूपाने दिसते आहे. त्या सोन्यातील, त्या अंगठीतील सगळं सोनं बारीक 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 जर काढून टाकलं तर शेवटी काय शिल्लक राहील? तुम्ही म्हणाल काही शिल्लक राहणार नाही. म्हणजे अंगठी कुठे गेली? अंगठी कुठेच गेली नाही. अंगठी नव्हतीच, ती सोन्यामुळे तो आकार निर्माण झाला होता अंगठीचा. तसं माणसाला तो आकार निर्माण झाला आहे मीचा. तो मी सगळा झाडून टाकला की काही राहणार नाही. तिथे काय म्हणतात ते? तत्वरूप सगळे भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा. शेवटी लक्षात येईल की हे सगळं प्रकृती आहे आणि मी जो राहील तो मी म्हणजे दुसरा कोणीच नाही, तर मी म्हणजे परब्रह्म परमात्मा राहील. ते ओळखणे याचा अर्थ आपण मुक्त होणे. आजचा या ठिकाणी आत्मनिवेदनाचा विचार इथे थांबू. राहिलेला भाग पुढच्या निरूपणामध्ये आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि एक पुन्हा आठवण म्हणून देतो. आपण दशक 4 सुरू केलेला आहे. दुसऱ्यावर आपण एक लघु चाचणी घेतली होती. आता तिसऱ्यावर एक लघु चाचणी 11 गुणांची काढलेली आहे. 11 प्रश्न वस्तुनिष्ठ विचारले आहेत. खाली त्याला ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. ते जरूर सोडवा. तुम्ही म्हणाल का सोडवा? याचं कारण की ते सोडवल्यानंतर थोडी रिव्हिजन होईल. आपण जो अभ्यास केला आहे त्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या स्मरणात आहेत की नाही. अनेकदा आपण ऐकतो आणि विसरून जातो. ते विसरू नये म्हणून त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कृपया जर शक्य झालं तर त्या सोडवाव्या. त्या तिथल्या तिथे सोडवता येतात. सोडवल्यानंतर त्वरित तुम्हाला त्याचं अभिनंदन परपत्र आपल्याला ते मिळणार आहे. ते सर्टिफिकेट आपल्याला मिळेल. त्या सर्टिफिकेटसाठी करायचं नाही, पण आपण ते एक उपक्रम म्हणून राबवावा अशी आपल्या सर्वांना प्रेमाची प्रार्थना करतो आणि आजचं निरूपण इथे
संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम.